तिथं आग लागली, आग. हाय हॅलो नमस्कार, मी प्रतीक्षा. आज आम्ही आलो आहे आमच्या आमराईमध्ये आणि ही जी सगळी झाडं आहेत ना, ही सगळी आम्ही मिळून लावली आहेत. आज ती झाडं छान मोठी झाली आहेत, त्यांना फळं आली आहेत. आम्ही ती फळं खातोच आहे, पण आमची जी पुढची पिढी आहे ती पण या निसर्गाचा ठेवा अनुभवती आहे आणि याचा वेगळाच आनंद आहे. निसर्ग आपल्याला भरभरून देतो, फक्त आपल्याला ते जपता आलं पाहिजे. आणि निसर्गाची हीच गोडी मला आमच्या पप्पांमुळं लागली आहे. पप्पांचा आहे ना एक साधा नियम आहे की फळं कधी मिळेल याची वाट पाहत बसू नका तुम्ही झाडं लावल्यावर. आपण झाड कसं वाढवू आणि निसर्गाची जोपासना कशी करू याच्यावर भर द्या. आणि पप्पांमुळेच ही पिढीजात आवड आमच्यात आलेली आहे आणि आमच्यानंतर पुढच्या पिढीकडेही ही संस्कृती जाईल. गंगा, हे बघा, हा पिकलाय. जायचं का तुला? आता खूप आंबे पडलेत. ठमा मामी आणि समरजित गोळा करताय. म्हणजे ठमा मामी बसलेत, समू त्यांच्याजवळ आणून देते. मामीची स्टाईल बघा, टोपी, मामी आणि मामीच्या शेळ्या. आणि समरजित आंबे गोळा करते. मी पण करणार आहे, पण माझ्याकडे गारगी आहे बघा. किती छान ना, समरजितला एवढ्याशा वयात सगळ्या गोष्टी माहिती झालेल्या आहेत की आपलं झाडं आहे, त्याला आंबे कसे येतात, मग ते कसे गोळा करायचे, कसे पिकवायचे. हो ना बाबी? खूपच जास्त आंबे पडले. आणि राजा पण आलाय. राजा पण हॅलो आलेला आहे राजा. आमचा राजा व्हिगन आहे. आमचा राजा चिक्कू, जांभळं. आमचा राजा व्हिगन आहे. वेळ आली तर आंबा पण खाऊ शकतो. आता गवत खातो. आणि हे इस्रायल पद्धतीने लावलंय ना, म्हणजे जवळ जवळ. आणि ठिबकवर आहे. ठिबकवर आहे म्हणून ते म्हणजे असं हे नाही होत आहे ना. हे समू घसरला काय. सगळ्याची साईज बघा किती मोठी, प्रत्येक आंब्याची साईज एकदम मोठी. आणि बघा ना, सावली बघा किती छान आहे. कलमी. हा, थांबाल तिला आणायला लागेल. आणि मामीच्या शेळ्या किती लेकरं आहेत मामीला. किती आहेत मामी? आता किती वेळ, किती वेळ? हापूसच या. दोन आहेत. मला दादाने दाखवलं तर इथे एक आहे ना, अजून एका ठिकाणी दोन झाड. हे बघ कसलाय मोठा खतरनाक. समू पुढे ये बाळा, आम्ही येणार आहे तिकडं. एक जांभूळ आहे, त्याचे पांढऱ्या कलरचे जांभूळ आहेत. असे पिकल्यावर ते असं जास्त पांढरे नाही, म्हणजे आवळ्याचा कलर असतो तसे. इकडे बघा, इकडे पूर्ण आंब्याची बाग आहे. इथं बांधावर उभं राहिलं की खाली लगेच डाळिंबाची. प्रिव्हिलेज आहे आमच्यासाठी. त्याला नेलं नाही, मला वाईट वाटलं.
आपण सगळ्यांनी ना लहानपणी खूप गोष्टी ऐकलेल्या असतात. त्या गोष्टीमध्ये असं वर्णन असतं की एक छोटंसं गाव आहे, गावामध्ये टुमदार घर आहे, घरापुढे आंब्याचं झाड आहे, त्या घरात खूप प्रेमाची माणसं आहेत, उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मामाकडे येणारी लहान लहान लेकरं आहेत. आणि हे सगळं पाहिले ना मला ती गोष्टच आठवती. आणि असं वाटतं की ह्याच्यापेक्षा छान असं जगात काहीच असू शकत नाही. आणि आपण ते म्हणतात ना, घरं भरलेले, घरं सजलेले, तसं तसं वाटतं मला. आणि टचवूड म्हणजे मला रोज ह्या गोष्टी अनुभवता येतात. समर्जित मला दम लागला. आता आम्ही अजून एक गोष्ट सांगते. इकडे आहे ना डाळिंबाची बाग आहे, बरोबर. तर ह्या 2 बॉक्समध्ये मधमाशा होत्या, आत्ता पण आहेत वाटतं थोडं. तर ह्याची जी फुलं येतात आणि तर डाळिंबासाठी त्या मधमाशा पण लागतात. मग त्या अशा मधमाशासुद्धा विकत आणायला लागतात बघा. खूप खूप आंबे आहेत आमच्याकडे. समर्जितला आंबे खूप आवडतात. म्हणायचं ओके बाय बाय. घाम आलाय लिटरली. जळगावची प्रत्येक गोष्ट म्हणजे असं नाही का आपण म्हणतो कोपऱ्यामध्ये ह्याच्यात प्रत्येक गोष्टीत माझा जीव गुंतलेला आहे. कारण प्रत्येक गोष्ट इतकी छान आहे. आणि म्हणजे आता हे आंबे आहेत ना, तर हे आंबे लावायला पण आम्ही सगळं कुटुंब होतं आमचं इथं आंबे लावायला. कोणी खड्डे खाणार, कोणी झाडं लावणार, असं. मग त्याच्यामुळे ना त्या प्रत्येक गोष्टी मागं प्रत्येकाची भावना आहे. म्हणजे आंब्याच्या झाडांच्या असं डाळिंबाच्या व जे काही लावलेलं आहे ना, म्हणजे आजूबाजूचा जो काही निसर्ग उभा राहिला आहे, तर त्या सगळ्यामध्ये सगळ्यांच्या भावना गुंतलेल्या आहेत. त्याच्यामुळे ती गोष्ट आहे ना प्रत्येकाला खूप अटॅच आहे. मग ही झाडं असतील, इथली आमचं घर असेल, प्रत्येक गोष्ट. आणि मला आहे ना प्रत्येक वेळेस मुरळगावच्या घराबद्दल बोलताना किंवा असं म्हणजे व्यक्त होताना ना खूप इमोशनल व्हायला होतं, माहिती नाही का. पण आपण म्हणतो ना ती अटॅचमेंट असते, माणसांबद्दल अटॅचमेंट असणं ही वेगळी गोष्ट आहे. आणि तुमच्या आजूबाजूच्या परिसरातील झाडं, वस्तू, त्याच्यामध्ये तुमचा जीव गुंतणं ही खूप वेगळी गोष्ट आहे. आता हे असं घासाच्या कडेला जागा असते ना, तालीच्या कडेला, तिथं पण लावलेले आहेत हे आंबे. तर इथं पण पडलेत, ते आम्ही गोळा करतो. खूप काम करून असं आंब्याच्या सावलीत बसणं हे खरंच किती सुख आहे. हे प्रत्येकाच्या वाट्याला नाही येत. थांबवलाय. हा आंबा पण वेगळा आहे. हा सदाबहार आहे, म्हणजे 12ही महिने असतो हा आंबा. असं एकदम गोल गोल आहे. शंभर तू खाल्ला. गुरांसाठी खायला केलेली आहे. त्याच्या पण कडेला जी जागा आहे, इथं पण लिटरली ठिबक केलेली आहे पप्पांनी. आणि आई ग, हे झाड म्हणजे हे झाड मला का आवडायचं मी सांगते. मागच्या वर्षी ना खूप ऊन होतं आणि मम्मी मला उन्हामध्ये घेऊन यायची आंबे तोडून, म्हणजे गोळा करायला. तर ही जागा अशी होती की इथं बसल्या एकदम AC सारखी हवा लागायची. आणि ते झाड आज पडलंय लिटरली बघा इथून. हे बघ बाळा, झाडच मोडलं डायरेक्ट. बघ आपलं हे आंब्याचं. इथं असं बसलं ना समर्जित, लय छान हवा लागायची. भाऊ आता ओरडतोय. हे बघ समर्जित, तू कुठे आली बाई. समर खूप मुंग्या आहेत इथं, खूप आहे. तू येऊ नकोस अजिबात. बघा देते समर्जित. कसं आहे एकदम असं
काळपट झालेलं जास्त छान लागतं. किती सुंदर दिसते बघा. म्हणजे ते कलर कॉम्बिनेशन फार छान दिसते. पानांचा कलर वेगळा आहे, कच्च्या जांभळांचा वेगळा आहे, पिकत आले त्यांचा वेगळा आहे, आणि एकदम जे पिकलेत त्यांचा पूर्ण वेगळा आहे. आता इकडे मागे युवराज काका आहे, त्यांच्या घरी देण्यासाठी मम्मी आंबे काढतीये. त्यांना पण द्यायचे, आनंददादांना पण द्यायचे. सगळे आंबे आणलेत. इकडं दादानी एवढे कॅरेट. हे असे. अरे थांबा जरा, इकडे पिकायला घातले बाई पेपर. हे बघायचे पण नाही. तर इकडे आम्ही एवढे आंबे पिकायला घातलेत. आता मम्मीने मी घालणार आहेत अजून. खूप ते पाण्यासाठी हे वेगळं केले. हे पाण्यासाठी काढले मम्मीने. आता उद्या मम्मी पप्पा म्हणले इथलं गेट मधलं घ्या. मम्मी म्हणली आधी 2 किलो लोणचं कर. मी तुला विचारते चांगले आहे का? कोणते चांगले हिरव्यागार इकडे घे. तोडल्यात का पडलेले आणल्यात? मात्र त्याला रडायचं. 3 दिवस केळी ठेवली की चांगलं पिकतात. काय म्हणजे काय काय असेल लॉजिक? गॅस तयार करतो आपण. एक प्रकारचा गॅस असतो जो पिकण्यासाठी लागतो आंबा, नाही का? तर तो गॅस तो केळी नाही तरी तो तयार करतो. आणि आज जगलेले हे छोटे छोटे क्षण उद्या आठवणींमध्ये कधी रूपांतर होतं त्याचं हे आपल्याला खरंच कळत नाही. त्याच्यामुळे मी ह्या छोट्या छोट्या गोष्टी कॅप्चर करून ठेवत असते. आणि ह्याच आठवणीनंतर पाहून ना आपले डोळे कधी भरून येतात आपल्याला कळत नाही. कारण जसं आपण आपल्या माणसांवर प्रेम करत असतो तसंच आपण आपल्या घराच्या परिसरात असलेल्या या झाडांशी पण आपलं खूप एक रक्तापलीकडचं नातं असतं. आणि पप्पांची ही शिकवण, निसर्गाची ही माया आणि आमच्या चव्हाण कुटुंबाचं ही सगळी मजा मस्ती हे सगळं अनुभवायला मिळणं हेच खरं प्रिव्हिलेज आहे. तुम्हाला आमची आंबे पिकवण्याची ही घरगुती पद्धत कशी वाटली आणि तुमच्याही घरात अशी एखादी जुनी आठवण आहे का? कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. आणि व्लॉग आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.